नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी पाटील श्री गुरुजी रुग्णालय नाशिक येथे किडनी विकार तज्ञ म्हणून कार्यरत आहे। आज आपण पावसाळ्यात जंतू संसर्गामुळे होणाऱ्या किडनीवरील परिणामांबद्दल जाणून घेणार आहोत। आपल्या भारतामध्ये तीव्र उष्णतेनंतर मान्सूनचे आगमन होते, त्यामुळे वातावरणात बदल होतो। हवेमध्ये ओलसरपणा, आर्द्रता जाणवायला लागते, त्यामुळे जंतू संसर्ग होण्याचे प्रमाणही वाढते। पाणी आणि अन्नामधून पसरणारा जंतू संसर्ग जसे की टायफॉइड, हेपेटाइटिस ए, हेपेटाइटिस ई, गॅस्ट्रोएंटरायटिस यामुळे जुलाब, उलटी यामुळे डिहायड्रेशन होऊन किडनीवर परिणाम होऊ शकतो। तसेच पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून डासांचा प्रादुर्भावही वाढतो आणि त्यामुळे मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड सारखे आजार होतात आणि यामुळेही किडनींवर परिणाम होऊ शकतो। आता आपण बोलल्याप्रमाणे हा जंतू संसर्ग कसा टाळता येईल आणि जेणेकरून किडनीवर होणारा परिणाम कसा टाळता येईल आणि याबाबत कुठली काळजी घ्यायची याबद्दल जाणून घेऊया। तर पाणी आणि अन्न याच्या दूषित होण्यामुळे मुख्यतः हे जंतू संसर्ग होतात, त्यामुळे पाणी उकळून पिणे, उघड्यावरचे बाहेरचे अन्न टाळणे अशी काळजी आपल्याला घेता येईल। तसेच भाजीपाला किंवा फळ हे स्वच्छ धुवून मगच खावीत। जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवून घ्यावेत। जिथे जिथे पाणी साचलेले आहेत किंवा आपल्या परिसरामध्ये जिथेही अस्वच्छता आहे, ज्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढतोय, अशा ठिकाणी स्वच्छता ठेवणे किंवा स्वतःची स्वच्छता ठेवणे हे जास्त उपयोगाचं आहे। त्यानंतर ज्या वयोवृद्ध रुग्ण असतील किंवा लहान मुलं असतील, यामध्ये जंतू संसर्गाचा प्रादुर्भाव लवकर होऊ शकतो, म्हणून ह्या लोकांची काळजी घेणे जास्त महत्त्वाचे आहे। तसेच ज्यांना पूर्वीचा किडनीचा आजार असेल किंवा मधुमेहाचा किंवा उच्च रक्तदाबाचा आजार असेल, अशा रुग्णांना जंतू संसर्गामुळे किडनीवर परिणाम होण्याची शक्यता नॉर्मल लोकांपेक्षा जास्त असते, त्यामुळे ह्या लोकांनी अतिदक्षता घ्यायला हवी। आपले मेडिसिन रेग्युलरली घ्यायला हवे आणि कुठलंही लक्षण जाणवलं, उलटी, जुलाब किंवा ताप येणे हे जर होत असेल तर त्वरित डॉक्टरांचे सल्ला घेऊन उपचार करून घ्यावेत। धन्यवाद।